ओके, तर आजचा क्वेश्चन आहे फंक्शन अँड रिलेशनशिप रिलेटेड. सिंपलसा क्वेश्चन आहे, पण तुम्हाला याच्यामध्ये जाणणाऱ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. काय म्हटलं, एक रिलेशन आर आहे जे डिफाईन केलं आहे या कोडोमेन पासून. ठीक आहे, 0 to पायच्या डोमेनमध्ये. तर ऑब्वियस रिजन सिंपल आहे. का बरं या रिजनमध्ये आहे? कारण की सेक आणि टॅन 0 किंवा पाय/2 काय होतात, नॉट डिफाईन. आता रिलेशन दिला एक्स आणि वायवर. एक्स रिलेशन वाय आणि ते रिलेशन कसं दिलं आहे, सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर वाय इक्वल्स टू 1. ओके, या टाईपचं रिलेशन आहे. आता आपण एक एक चेक करूया. बघा, जे ऑप्शन आहे तुम्ही ऑप्शन चेक करा. ऑप्शनमध्ये म्हटलं की रिलेशन इक्विव्हॅलंट आहे का, ट्रान्झिटिव्ह आहे का, रिफ्लेक्सिव्ह आहे का, किंवा सिमेट्रिक आहे का. वन ॲट अ टाइम चेक करायचं. जर तिन्ही गोष्टी असेल म्हणजे रिफ्लेक्सिव्ह, ट्रान्झिटिव्ह आणि सिमेट्रिक, तर ते काय होते, इक्विव्हॅलन्स. चला पहिली केस चेक करू. एक्स आर एक्स याचा अर्थ काय होते की रिलेशन काय असणार आहे, रिफ्लेक्सिव्ह, म्हणजे रिफ्लेक्शन आहे एक्सचं एक्स मध्ये. सो व्हॅल्यू पुट करा. ए वायच्या ठिकाणी एक्स पुट करा. सेक स्क्वेअर एक्स मायनस वायच्या ठिकाणी एक्स टॅन स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 1. तर हे करेक्ट आहे. ही आपली आयडेंटिटीज आहे ना, सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर इक्वल्स टू 1 सेम अँगल साठी. सो देअरफॉर इट इज रिफ्लेक्सिव्ह. इट इज रिफ्लेक्सिव्ह. सेकंड केस मध्ये आपण चेक करू की इट इज अ सिमेट्रिक्स, म्हणजे एक्सच्या ठिकाणी जर समजा वाय ठेवला आणि वायच्या ठिकाणी जर आपण एक्स ठेवला तर चेंज होईल का. तर एक्सच्या ठिकाणी वाय आणि वायच्या ठिकाणी एक्स फक्त एवढंच करायचं. सो बेसिकली काय होणार आहे, सेक स्क्वेअर वाय मायनस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 1. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. प्रूव्ह कसं करायचं, आता बघा इथून सॉल्व्ह तर करता येणार नाही. तर आपण टॅन स्क्वेअरला कुठल्या फॉर्म मध्ये घेऊ. टॅन स्क्वेअर म्हणजे काय होते, 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सो तुम्ही दोन्ही करू शकता, याला पुट करू शकता किंवा याला पुट करू शकता. इट डझंट मॅटर. याच्या ठिकाणी पुट करा किंवा याच्या ठिकाणी पुट करा, काही फरक पडणार नाही. सो मी लिहितो सेक स्क्वेअर वाय मायनस टॅन स्क्वेअर एक्स काय होणार आहे, 1 प्लस सेक स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 1. ठीक आहे. आणि सेक स्क्वेअरच्या ठिकाणी ठेवणार आहे टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू. सो 1 मायनस सेक स्क्वेअरच्या ठिकाणी टॅन स्क्वेअर वाय. का बरं, कारण की मला जे इक्वेशन दिलं आहे तिथं टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू वाय आहे, सेक स्क्वेअर सोबत एक्स आहे. टॅन स्क्वेअर सोबत वाय आहे, सेक स्क्वेअर सोबत एक्स आहे, म्हणजे तिथं चेंज केलं आहे. सो मायनस 1 प्लस सेक स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 1 होते का चेक करायचं, दॅट्स इट. सो 1 मायनस टॅन स्क्वेअर वाय मायनस 1 प्लस सेक स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 1. हा प्लस मायनस कॅन्सल. बेसिकली आपल्याला काय मिळालं, सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर वाय इक्वल्स टू 1, जे आपल्याला दिलेलं आहे. देअरफॉर इट इज रिफ्लेक्सिव्ह. इट इज रिफ्लेक्सिव्ह. लक्षात ठेवा, मी डायरेक्ट इथली व्हॅल्यू इथे पुट नाही केली आहे. मी टॅन स्क्वेअरची आयडेंटिटी पुट केली आहे, सेक स्क्वेअरची आयडेंटिटी ट्रिग्नोमेट्री मध्ये पुट केलेली आहे. ठीक आहे. इथून आपण काही यूज केलेलं नाही. आता तिसरं काय, ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह मध्ये काय असते, एक्सच्या ठिकाणी वाय ठेवला आणि वायच्या ठिकाणी जर आपण झेड साठी करेक्ट असेल, which implies that it also valid for x to z. x आणि y चं रिलेशन ट्रू असेल, y आणि z चं रिलेशन ट्रू असेल, तर z आणि x चं पण ट्रू असायला पाहिजे. ठीक आहे. x y चं रिलेशन ट्रू आपण आधी. सो सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर वाय इक्वल्स टू 1. y आणि z चं लिहितो सेक स्क्वेअर वाय मायनस टॅन स्क्वेअर झेड इक्वल्स टू, हे दोन्ही ट्रू आहे. ठीक आहे. तर आपल्याला एक्स आणि झेडचा काढायचा. मी बेसिकली काय करतो, दोघांना ऍड करून टाकतो, काही प्रॉब्लेम नाही. दोघांना जर ऍड केलं तर मला मिळालं तर बघा, सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर वाय, इथे प्लस आहे ना, सो प्लस सेक स्क्वेअर वाय मायनस टॅन स्क्वेअर झेड इक्वल्स टू 1. ठीक आहे. आता यातून जर मी मायनस कॉमन काढलं, बघा सेक स्क्वेअर एक्स 1 आणि 1 2 झाला. सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर झेड एका साईडला लिहितो, कारण की मला एक्स आणि झेडचं रिलेशन पाहिजे. टॅन स्क्वेअर झेड. इथून जर मायनस कॉमन काढला मी, तर मायनस काढायची पण गरज नाही. बघा सेक स्क्वेअर वाय मायनस टॅन स्क्वेअर वाय, सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर बेसिकली 1 होते इक्वल टू 2.
हा 1 तिकडे शिफ्ट करा, 1 इकडे झाला की -1 झाला, सो दिस इज इक्वल्स टू 1. दिस x स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर z इज इक्वल्स टू 1. या इक्वेशन मध्ये जर मी x ठेवला इथे z ठेवला तरी आन्सर काय आलाय 1 आलाय. सो देअरफॉर इट इज ट्रान्झिटिव्ह. एक फंक्शन आहे जे आपलं रिफ्लेक्सिव्ह पण आहे, सिमेट्रिक पण आहे, रिफ्लेक्सिव्ह पण आहे, आणि सॉरी सिमेट्रिक लिहायचं होतं, रिफ्लेक्सिव्ह लिहिलं. इट इज सिमेट्रिक पण आहे, रिफ्लेक्सिव्ह पण आहे आणि ट्रान्झिटिव्ह पण आहे. जर एक फंक्शन तिन्ही असेल तशा फंक्शनला आपण काय म्हणतो, अशा रिलेशनला आपण काय म्हणतो, तर रिलेशन इज इक्विव्हॅलन्स रिलेशन. दॅट्स इट. सिंपल सा क्वेश्चन होता, इझी आन्सर आहे, फक्त कन्सेप्टवर लक्ष द्या. राईट. परत भेटूया नेक्स्ट क्वेश्चन सोबत.